तोंडात टाकताच आपला लाडू विरघळेल असे लाडूची रेसिपी बनवणार आहे आपण आज. चला आता आपण लाडूची रेसिपी बनवूया. नमस्कार, JK किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लाडूची रेसिपी बनवणार आहे. लाडूची रेसिपी बनवण्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे आणि आपण तो भाजून घेणार आहे. बारीक रवा जो घ्यायचा आहे तो मी 2 वाटी रवा घेणार आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी मी हे तूप वापरणार आहे. आपला रवा हा आपण भाजून घेणार आहे. अजून 1 वाटी रवा मी टाकणार आहे. 1 वाटी रवा आपण यामध्ये घातला आहे. बघू शकता तुम्ही, आपण हा रवा असा भाजून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये थोडंसं मीडियम फ्लेमवर करून भाजून घेणार आहे. यामध्ये तूप घालणार आहे. आपल्याला जसं हवं असेल त्या पद्धतीने मी यामध्ये तूप घालणार आहे. मी अगोदर अर्धी वाटी घेतली. आपल्याला जर लाडू वळताना सुद्धा जर तूप लागलं तर आपण पुन्हा त्यामध्ये वरून तूप घालणार आहे. हा जो रवा आहे हा माझा एकदम बारीक रवा आहे, म्हणजे हा 0 साईजचा एकदम असा हा बारीक रवा आहे. बघू शकता तुम्ही, आपण हे कसं परतवतोय. आपण हे मीडियम फ्लेमवर परतणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजला जाईल. छान असा आपला हा भाजायचा आहे. आपण अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू करून बघा. खूप छान असे हे लाडू होतात. अर्धी वाटी तूप राहिलेलं होतं ते पुन्हा मी यामध्ये घातलं आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली मला, म्हणून मी थोडंसं तूप घातलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आपला रवा हा भाजत आला की तो थोडासा हलका होतो, म्हणजे असा आपण ज्याने परततोय ओलतण्याने तो खाली पडतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की तो हलका झाला आहे. आता आपण अजून हा परततोय, हा थोडासा जड सरस लागतोय, त्यामुळे आपण हा अजून परतून घेणार आहे. रवा संपूर्ण असा भाजून झाला आहे. बघू शकता तो हलकासा झाला आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटीभर साखर घालणार आहे. वेलची पावडर घालणार आहे, जी मी साखरेमध्ये दळून घेतलेली ती घातली आहे चमच्यामध्ये. आता आपण हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कसं होतं आपलं. जो रवा आहे हा मी मिक्सरमध्ये घालून थोडा बारीक करून घेणार आहे. थोडं करून मी मिक्सरमध्ये थोडंसं असं फिरून घेणार आहे, जेणेकरून आपला जो रवा असेल तो अजून बारीकसर होईल. असा हा रवा खूप बारीकच आहे. आपण असं आता हे गरम असतानाच थोडं मी दळून घेणार आहे. मी हे मिक्सरमधून काढल्यानंतर हे कसं झालं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये लाडू बांधता वळवायचे आहे आणि त्यासाठी आपण आता यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे. अंदाजानुसार तूप घालणार आहे. आपल्याला लाडू बांधता येईल की नाही या दृष्टीने आपण यामध्ये तूप घालणार आहे. आपल्याला यामध्ये 1 वाटी तूप लागलेलं आहे. बघू शकता आपला लाडू हा तयार होणार आहे. अशापर्यंत आपलं हे रव्याचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण यामध्ये काजू बदामाची पावडर टाकणार आहे. जी काजू बदाम आहे ती मी दळून घेतलेली आहे, त्याची पावडर टाकली आहे आणि आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे पीठ आहे हे थोडं असं कोमटसर झालं आहे, की जेणेकरून आपल्या हाताला चटका पण बसणार नाही. अशा पद्धतीने आपलं हे तयार झालं आहे रवा. आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहे. आपण ते असं साईडलाच लावलं आहे, कारण ते गरम राहिलं पाहिजे थोडंसं, त्यासाठी आपण साईडला ठेवलं आहे. आता आपण त्याचे लाडू बांधून घेतो आहे. बघू शकता छान असं आपण वळून घ्यायचे. लाडू जो आहे तो वळताना आपण त्याला वरच्या 2 बोटांनी त्याला दाब देऊन आपण ते गोल आकार त्याचा करायचा आहे.
सारखे 2 बोटांनी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा आकार जो आहे तो गोल येईल. आणि मी थोडासा पिस्ता लावला आहे त्याला वरून. बघू शकता आपण असा आपला हा लाडू तयार झाला आहे. छान असा दिसतोय, बघू शकता तुम्ही. आणि असा फिरवला तरी हा लाडू फुटत नाही. बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा लाडू तयार झाला आहे. आता आपण तो साईडला ठेवून देणार आहे आणि दुसरा पण लाडू बनवून घेणार आहे. दुसरा पण लाडू आपण त्याच पद्धतीने बनवणार आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दुसरा सुद्धा लाडू बनवून दाखवते की आपले हे लाडू कसे होणार आहे. आपण फक्त रवा आणि तूप आणि आपले ड्रायफ्रूट वापरून आपण असे हे लाडू तयार केले. साखर वगैरे घालून साखरेचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण आपलं एकदम व्यवस्थित झालं आहे. त्यामुळे आपले लाडू हे चांगले असे तयार होत आहे. फुटत नाही आपला लाडू. बघू शकता तुम्ही, आपण ह्या हातावरनं आणि त्या हातावरनं सुद्धा करून बघितलं आहे, जेणेकरून ते आपलं लाडू अजून गोल होईल. असे संपूर्ण आपण हे लाडू मी करून घेणार आहे. हे लाडू करण्यासाठी मला 15 ते 20 मिनटं लागलेली आहे. बघू शकता आपले हे संपूर्ण असे लाडू तयार झाले. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.